साधना विद्या मंदिर खारेगाव येथे शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात साधना एज्युकेशन ट्रस्ट व साधना विद्या मंदिरचे संस्थापक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक उमेश पाटील, साधना एज्युकेशन ट्रस्ट साधना विद्या मंदिरचे अध्यक्ष राकेश पाटील, खजिनदार रचना पाटील, गणेश परब, मोहेश्वर पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुर्वे, मुख्याध्यापिका अश्विनी सोनवणे, इतर अतिथीगण, नागरिक, खारेगाववासीय नागरिक, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले होते। या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी एका विशाल रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली। तसेच शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या सर्व व बांधलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे भव्य असं प्रदर्शन येथे भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनात त्यांनी उभारलेल्या आरमार दलाची खलबते तसेच युद्धासाठी वापरण्यात येणारे हत्यारे यांचंही प्रदर्शन मांडण्यात आलं होतं। हे सर्व किल्ले, हत्यारे टाकाऊपासून टिकाऊ पर्यावरणाची धारणा लक्षात घेऊन बनवण्यात आलेले होते। महाराजांनी जसे आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या मारानावरच्या बांधावरच्या कडीला सुद्धा हात लावू नये अशी ताकीद आपल्या सैन्याला आणि मावळ्यांना दिलेली होती। पर्यावरण जपले होते। तसेच विद्यार्थी सुद्धा शिवरायांचे विचार लक्षात घेऊन टाकाऊ वस्तूंपासून हे किल्ले, हत्यार त्यांनी बनवले होते। यामागचा उद्देश एवढाच होता की विद्यार्थ्यांनाही आपले पर्यावरण जपावे, शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये भिनवावेत। विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात महाराजांच्या विचारसरणीतून चांगल्या विचारांनी आपला समाज घडवावा। तसेच जन्मोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, लेझिम, तलवारबाजी, लाठीकाठी यांसारखे भव्य प्रदर्शन केले। वेगवेगळ्या नृत्यातून शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या कार्याप्रवासाचा आढावा सादर केला। शाळेचा संपूर्ण परिसर हा शिवगर्जनेने दुमून गेला होता। विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवरती भाषणे देखील सादर केली। यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले। रचना पाटील, सुर्वे सर आणि दशरथदादा पाटील यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिवरायांच्या कथा, त्यांचे गुण आत्मसात करण्यास सांगितले। प्रत्येक घरामध्ये एक जिजाऊ आणि एक शिवबा असलाच पाहिजे, म्हणजे प्रत्येक स्त्रीचं संरक्षण करणं सोपं जाईल, हे विचार विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले। आज छत्रपती शिवरायांची जयंतीनिमित्त आपण साधना विद्या मंदिर शाळेतर्फे इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांना अभिवादन करते आणि एवढंच सांगेन की महाराजांचे आचार विचार हे आमच्या शाळेतील मुलांनाच नाही तर सर्व मुलांमध्ये त्यांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे। महाराजांची जी युद्धनीती होती, त्यांचे कौशल्य होते, त्यानंतर मोठ्यांप्रती आदर होता, त्याचबरोबर आपल्या आईवडिलांकडनं त्यांनी जे संस्कार घेतलेले होते, तसंच त्यांनी रयतेसाठी एक प्रशासक किंवा एक अनुशासक असा राजा जो काय होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते। आणि आज त्यांच्यावरच आधारित आपण प्रत्येक गोष्ट मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या साधना विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांनी किल्ले रायगडाची ही प्रतिकृती आपण पाहत असाल ही उभारलेली आहे। यामध्ये मुलांचं एक सातत्य दिसतं, कारण त्यांना एक आवड आहे। इथे प्रत्येक मुलांना ज्याप्रमाणे आपण इतर प्रकारचं शिक्षण देतो त्याच प्रकारे त्यांना आपण त्यांचे आचार विचार कसे बदलता येतील हे देखील पाहिले जातं। आज इथे कार्यक्रमाचं आयोजन या पद्धतीचं होणार आहे की फक्त महाराजांच्या आयुष्यावरील जे काही कार्यक्रम होते ते आपल्याला दाखवण्याचे आहेत। त्याचबरोबर दांडपट्टा, लाठीकाठी, इतर अशी युद्ध कौशल्याचे प्रात्यक्षिक इथे होतील आणि किल्ल्यांच्या देखील प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत। सर्व समस्त नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। का असते, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मियांचे प्रिय होते। हा संदेश कुठेतरी गेला पाहिजे। त्यांची अष्टप्रधान व्यवस्था, प्रशासनावर त्यांची उत्तम पकड आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना असलेला कैवार हा जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची स्फूर्ती घेऊन पुढे ह्या देशामध्ये क्रांती घडली गेली। परंतु त्या क्रांतीमध्ये अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं। त्यामध्ये पावनखिंडीमध्ये ज्या बाजीप्रभू देशपांडेंची फार मोठी भूमिका आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजा जेव्हा औरंगबाजी जेव्हाने शाहिस्ते खानाला पाठवून मोठी सैन्य पाठवले होते, त्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी किती टिकावं लागलं असं काय कल्पना नाही। परंतु बाजीराव देशपांडेंनी सांगितलं की मी पावनखिंड लढतोय आणि ही पावनखिंड लढत असताना ज्यावेळेस तुमच्या 3 तोफांच्या सलामी विशालगडावरून येतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही खिंड मी लढवत असणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले असं मला एक तसं संदेश मिळेल। आणि मग छत्रपती शिवाजी महाराज
हे सर्व धर्मियांचे प्रिय होते. त्यांनी मस्जिदीलाही मदत केली आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन आज या महाराष्ट्राच्या भूमीत खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा त्याची प्रेरणा घेणं आवश्यक आहे, त्यांचे विचार घेणे आवश्यक आहे. आणि त्याच मार्गाने जर केला तर निश्चितपणे हा महाराष्ट्र, हा देश सुजलाम सुफलाम होईल असं मला आशावाद वाटतो.